एक्सपोर्ट बिझनेस करण्यामध्ये नक्की अडचणी काय आहेत? एक्सपोर्ट बिझनेस करत असताना कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात? एक्सपोर्ट बिझनेस करत असताना आपण का बिझनेस करत नाही? त्यामध्ये आपल्याला अशा कोणत्या गोष्टी वाटतात की त्या अडचणीच्या आहेत? मग त्यामध्ये अनेक सर्वेमध्ये किंवा अनेक माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मी ज्यावेळेस विचारतो की एक्सपोर्ट बिझनेस का अवघड आहे किंवा एक्सपोर्ट बिझनेस का आपण करू शकत नाही किंवा एक्सपोर्ट बिझनेसमध्ये कोणत्या अडचणी येतील, तर साधारणतः एक 4 उत्तरं मला फ्रिक्वेंटली भेटतात किंवा नेहमी लोक सांगतात किंवा ज्यांना कृषी व्यवसाय करायचा आहे, ज्यांना एक्सपोर्टचा बिझनेस करायचा आहे, ते लोक मला नेहमीच सांगतात की हे 4 कारणं आहेत. ते 4 कारणं कोणते आपण बघूया. सगळ्यात पहिले, अनेक लोक म्हणतात की एक्सपोर्टचा बिझनेस करायचा म्हणजे सर बाहेरच्या देशामध्ये करावा लागतो. भारतामध्ये तर एक्सपोर्ट नाही करता येणार आपल्याला. बाहेरच्या देशामध्ये करायचं म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये मराठी चालत नसेल, हिंदी चालत नसेल, कदाचित त्या देशांमध्ये इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा एकदम फ्लुएंट इंग्लिश अशा लँग्वेज चालतात. मग त्याच्याशी आपण कसं बोलायचं? म्हणजे लँग्वेज ही खूप मोठा प्रॉब्लेम आहे असं आपल्या मराठी लोकांना, उद्योजकांना, शेतकरी उत्पादक कंपन्यांना वाटतं. लँग्वेज हाच सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे का? खरोखर विचार केला तर आजच्या जगामध्ये इतकं सिंपल आणि सोपं होऊन गेलेल्या सर्व गोष्टी. जर आपण बघितलं, लँग्वेजमध्ये आपल्याला समजा एखादा इंग्लिश मेसेज आला ना, आपल्याला वाचता येत नाही किंवा मला इंग्लिश समजत नाहीये, तर आपण तो मेसेज कॉपी केला आणि गुगलवरती टाकला आणि त्याचा ट्रान्सलेट केला तर तो मराठीमध्ये, हिंदीमध्ये, गुजरातीमध्ये, प्रत्येक लँग्वेजमध्ये आपल्याला करून घेता येतं. किंवा आपल्याला एखाद्या व्यक्तीला इंग्लिशमध्ये मेसेज टाकायचा आहे, आपण मराठी टाईप केला, तो कॉपी केला, गुगल ट्रान्सलेट केला, तो इंग्लिशमध्ये कन्वर्ट होतो आणि तो आपल्याला समोरच्या व्यक्तीला पाठवता येतो मेलद्वारे, व्हॉट्सअपद्वारे किंवा कोणत्याही माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तो समोरच्या व्यक्तीला देता येतो. म्हणजे लँग्वेज हा जो काही सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आपण समजतो, तर तो खरोखर तो प्रॉब्लेम नाही आहे. तो आपल्या मनाला वाटतंय की तो प्रॉब्लेम आहे. म्हणजे असे जे 4 प्रश्नांची उत्तर जे मला येत आहेत, ते 4ही प्रश्न हे आपल्या मानसिकतेवरती आहेत. मनाने आपण तयार केले, म्हणजे माइंडसेट प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला. तो माइंडसेट आपल्याला चेंज करावा लागणार आहे. लँग्वेज हा प्रॉब्लेम अजिबात नाहीये. ज्याला अजिबात इंग्लिश येत नाही त्याला सुद्धा एक्सपोर्ट बिझनेस करता येईल, काही अवघड नाहीये. आणि बाहेरच्या जे काही लोक इम्पोर्ट करणारे आहेत किंवा बायर्स आहेत, त्यांनाही अपेक्षित नाही की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने इंग्लिशमध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक न करता आम्हाला आन्सर द्यावं. त्यांना तुम्ही जस्ट रेट कोट केला, ऑनियन शब्द लिहिला आणि तुम्ही सांगितलं की 20 रुपीज आणि 50 mm साईज, असं जरी तुटक मुटक शब्दात लिहिलं, 2-3 शब्द महत्वाचे लिहिले, तर त्या व्यक्तीला समजतं की यांना काय म्हणायचं आहे. त्यामुळे लँग्वेज हा खूप मोठा प्रॉब्लेम नाही आहे. दुसरा महत्वाचा प्रॉब्लेम, सर आम्हाला जे एक्सपोर्टचा बिझनेस करायचा आहे, परंतु एक्सपोर्ट बिझनेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट लागते, पैसा लागतो, त्याच्यामुळे आम्ही करत नाहीत. तर हे 2 नंबरचं जे काही कारण आहे ते खरोखर आहे का बरोबर? म्हणजे खरोखर इन्व्हेस्टमेंट लागतेच का एक्सपोर्ट बिझनेसमध्ये? तुम्ही म्हणा हो सर लागते, मी पण म्हणतो हो लागते, परंतु प्रत्येकच प्रोडक्टमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट लागेलच असं नाहीये. त्याचा आन्सर होही असू शकतो, नाही असू शकतो, कारण डिपेंड करतं की आपण कोणता प्रोडक्ट किती प्रमाणात, कशा पद्धतीने, कोणत्या टर्म्स कंडिशनला एक्सपोर्ट करतो, बरोबर आहे. समजा मी एक प्रोडक्ट्स आहे, सपोज कांद्याचं उदाहरण घेतो. आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा आहे, उत्पादित होतो, त्याच्यामुळे मी कांद्याचं उदाहरण घेतो की मला एक कंटेनर कांदा एक्सपोर्ट करायचा आहे बाहेरच्या देशामध्ये. कदाचित त्या एक कंटेनरची किंमत मी अंदाजे पकडतो की 3 लाख रुपये आहे, बरोबर आहे. मी 2 किंवा 3 शेतकऱ्यांकडनं तो कांदा घेतला आणि मी एक्सपोर्ट केला. बायर युनियन आहे, सर्व व्हेरीफाय केलं मी, आणि त्या व्यक्तीने मला पेमेंट टर्म दिली आहे की 10 दिवसानंतर मी तुम्हाला पेमेंट करू. ज्यावेळेस तुम्हाला तिथं तुमचा माल पोहोचेल त्यावेळेस मी तुम्हाला पेमेंट करेल, कारण मी नव्याने व्यवसाय करणार आहोत, तर मला LC अलाउड नाही. LC म्हणजे अगोदर पैसे भेटतात आपल्याला, तर त्या गोष्टी नाही आहेत, परंतु मला तिथं माल पोहोचल्यानंतर पैसे भेटणार आहेत. तर मी शेतकऱ्यांना सुद्धा सांगितलं की मी तुमच्याकडनं माल घेतोय, 2 पैसे जास्त देतोय, परंतु मी तुम्हाला 15 दिवसानंतर पैसे देईल, माझ्याकडे आज पैसे नाहीये. या टर्म्सला जर समजा एखादा शेतकरी किंवा एखादा व्यापारी आपल्याला ॲग्री झाला आणि आपण त्या टर्म्सनी समोरच्या व्यक्ती 10 दिवसांनी पैसे देणार असं गृहीत धरलं, तर 10 दिवसानंतर आपला तिथं माल पोहोचल्यानंतर जेव्हा आपल्याला पैसे येतील, त्यानंतर आपण जर समजा त्या शेतकऱ्याला किंवा त्या व्यापाऱ्याला दिलेत, तर आपल्याला 1 रुपयाही इन्व्हेस्टमेंट न करता आपला शेतमाल विकला जातोय, आपल्याला पैसे येत आहेत. आपण आपल्या शेतकऱ्यांना किंवा व्यापाऱ्यांना किंवा जो काही ट्रेडर असेल, मिडलमन असेल, मध्यस्थी असेल, त्याला आपण ते पैसे देऊन टाकतो, बरोबर आहे. इथपर्यंत ओके आहे.
म्हणजे विदाऊट इन्व्हेस्टमेंट सुद्धा मी बिझनेस करू शकतो, एक्सपोर्ट व्यवसाय मला करता येऊ शकतो, काही अडचण नाहीये. हा सुद्धा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर झालं. तिसरा प्रश्न, बऱ्याच वेळा अनेक लोक विचारतात की सर, बाहेरच्या देशात आपला शेतमाल पाठवायचा आहे, बाहेरच्या देशातला बायर्स जो आहे, खरेदीदार जो आहे, तो माझ्या ओळखीचा नाहीये, मी त्याला पाहिलेलं नाहीये, तर माझे पैसे मला मिळतील का त्या पैशांमध्ये फ्रॉड होईल का? तर याचा आन्सर काय द्यायचं? तर फ्रॉड सुद्धा एक्सपोर्ट बिझनेसमध्ये मोठ्या प्रमाणात होतात आणि रेग्युलर रुटीनमध्ये पैसे सुद्धा येतात. मग ह्या गोष्टी का होतात, फ्रॉड का होतात, किंवा आपल्या रेग्युलर पैसे का येतात? तर फ्रॉड होण्यामागे अनेक कारण आहेत. त्याच्यामध्ये आपलं अज्ञान सुद्धा आहे, म्हणजे आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात, त्यामुळे सुद्धा फ्रॉड होतात. फ्रॉड कोणत्या देशामध्ये जास्त होतात ते सुद्धा आपण बघितलं पाहिजे. दुबई किंवा इतर देशांमध्ये जर समजा बघितलं, गल्फ कंट्रीजमध्ये, तर तिथं सुद्धा काही प्रमाणात फ्रॉड होतात. परंतु त्याच देशांमध्ये चांगल्या पद्धतीने सुद्धा आपण मार्केट करू शकतो किंवा चांगल्या पद्धतीने विक्री व्यवस्था, एक्सपोर्ट बिझनेस करू शकतात. मग हे फ्रॉड नक्की का होतात? तर आपल्याला त्या काही गोष्टी माहिती नसतात. त्या जर समजून घेतल्या आपण या एक्सपोर्टच्या ट्रेनिंगमधून, तर आपल्याला निश्चित स्वरूपात ते विषय सुद्धा क्लिअर होतील, म्हणजे आपला तो प्रश्न सॉल्व्ह होऊन जाऊ शकतो. एक्सपोर्ट बिझनेस करत असताना हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. फ्रॉड करत असताना आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे, कोणते डॉक्युमेंट ते आपण क्लिअर करायला पाहिजे, कोणते डॉक्युमेंट समोरच्या व्यक्तीकडनं साईन करून घेतलं पाहिजे, इन्शुरन्स काढून घेतला पाहिजे, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून सुद्धा आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आणि चौथा नेहमी येणारा माइंडसेट प्रॉब्लेम किंवा समस्या, ती म्हणजे डॉक्युमेंटेशन. सर, एक्सपोर्ट बिझनेस करायचा आहे आम्हाला, परंतु डॉक्युमेंटेशन खूप किचकट असतात, खूप डॉक्युमेंट द्यावे लागतात, आम्हाला ते जमत नाही, त्याच्यामुळे आम्ही एक्सपोर्ट बिझनेस करत नाही, असं सुद्धा बरेच लोक म्हणतात. परंतु डॉक्युमेंटेशन हा प्रॉब्लेम अजिबातच नाहीये. एक साधारणतः 10 ते 12 प्रकारचे डॉक्युमेंट्स लागतात. परंतु एकदा ते डॉक्युमेंट व्यवस्थित आपण तयार करून घेतलेत, समजून घेतलेत, तर तेच डॉक्युमेंट पुन्हा पुन्हा रिपीट करायचे असतात. इनव्हॉइसेस असतील, बँकेचे लेटर्स असतील, आपल्या कंपनीचे प्रोफाईल डॉक्युमेंट असतील, समोरच्या व्यक्तीकडनं काही डॉक्युमेंट असतील, हे सर्व डॉक्युमेंट जे आहेत, ही एक खूप अवघड प्रक्रिया नाहीये. एक साधारणतः 10-12 डॉक्युमेंट्स आपण व्यवस्थित प्रिपेअर केलेत आणि ते वेळोवेळी व्यवस्थित फिलअप करून दिलेत, तर आपल्या डॉक्युमेंटेशन पार्ट हा खूपसा अवघड नाहीये. हे 4 प्रॉब्लेममुळे बरेच लोक व्यवसाय करत नाहीत. पहिला प्रॉब्लेम होता लँग्वेज, की लँग्वेज इंग्लिश किंवा बाकीच्या देशांमधली मला लँग्वेज येत नाही, त्याच्यामुळे मी करू शकत नाही. तर तो प्रॉब्लेम अजिबात नाहीये, तो सहज सिंपल सॉल्व्ह करता येण्यासारखा आहे. दुसरा इन्व्हेस्टमेंटचा विषय आहे. मी तुम्हाला सांगितलं की इन्व्हेस्टमेंट लागेलही आणि नाहीही लागणार, दोन्ही पार्टमध्ये आपल्याला काम करता येईल. जसं आपण समोरच्याकडनं साईड घेतली, आपण बायर्सकडनं पैसे आलेले पैसे दिले, मिडलमन आपला मार्जिन आपण काढून घेतला, अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला विदाऊट इन्व्हेस्टमेंट व्यवसाय करता येईल. तिसरा प्रॉब्लेम मनी फ्रॉडचा, तर तो सुद्धा आपण सॉल्व्ह करू शकतो. आणि चौथा डॉक्युमेंटेशनचा विषय आहे. डॉक्युमेंटेशन सुद्धा खूप मेजर प्रॉब्लेम नाहीये, तो सुद्धा आपण समजून घेतला, व्यवस्थित प्रिपेअर केले, तर त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला विषय सॉल्व्ह करता येईल. तर हे 4 महत्त्वाच्या गोष्टी होत्या, जे की आपल्याला व्यवसाय करण्यामध्ये अडचणी येतात किंवा व्यवसाय आपण करत नाहीत, त्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम जर सॉल्व्ह केले, तर निश्चित स्वरूपात आपल्याला हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय अडचणी असतील, तुम्ही आमच्यासोबत विचारू शकता किंवा एक्सपोर्टचं हे जे काही पूर्ण ट्रेनिंग आहे ते अटेंड करून समजून घेऊ शकतात, जेणेकरून हा व्यवसाय आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो. धन्यवाद.